महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। महादेवी हत्तीणी परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय। महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं ठरलंय। बैठकीत नांदणी मठाचे विश्वस्त स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी महादेवीबाबतची माहिती सांगितली। 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे। ही हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे। नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामधून परत आणण्याच्या मागणीनं कोल्हापूरमधून जोर धरला। 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात। हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा। नांदणी मठानं एक याचिका दाखल करावी, सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम तयार करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल। रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत देखील सरकार आपल्या याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठाच्या सोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शासन संपूर्ण मदत करणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळी विनंती करणार आहे, कायदेशीर पद्धतीनं जशा पद्धतीनं आमच्या हिला नेलं तशाच पद्धतीनं तिला परत कसं कायदेशीर कोर्टाच्या आदेशानं आणलं पाहिजे हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील। जैन समाजाने सगळ्याच समाजाच्या भावना या प्रक्षुब्ध झालेल्या आहेत। काल फार मोठा मोर्चा निघालेला होता आणि आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आहेत की पुन्हा जर उच्च न्यायालयात जायला सर्वोच्च न्यायालयात जायला लागलं तर आपण जाऊ आणि ती महादेवी हत्ती आम्ही परत आणू असा विश्वास मला आहे। आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे मठाबरोबर महाराष्ट्र शासन या ठिकाणी उभं राहते आणि हत्ती आपला परत यावा याच्यासाठी पार्टी म्हणून या ठिकाणी त्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व होण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी घेतला। या बैठकीमध्ये सरकारनं पॉझिटिव्हली आमची बाजू सुप्रीम कोर्टात मानू अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की वन खात्यानं यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी। 2023 साली विट्याचा एक हत्ती तिथं नेलेला आहे। तो हत्ती काय करतो त्याचे व्हिडिओज दाखवावेत, ते व्हिडिओ दाखवावेत। तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे। माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेलं आहे, तिला उपचाराची गरज आहे असं सांगण्यात आलं। जर लोक भावनेचा आदर करून ती नांदणी मठातली हत्तीण जर कोल्हापूरला परत आली पूर्ण बरी होईल तर आम्ही स्वागतच करू। माझी जी काही चर्चा झाली आहे वनताऱ्यांचे अधिकारी देखील बरोबर ते एवढंच सांगतात की आम्ही कोर्टाचं पालन करतोय। पुढे जर कोर्टाकडून आदेश आला की ह्यांना परत पाठवता आम्ही ते करू।